वाव, मोमोज. मोमोज कुणाकुणाला आवडतात? सर्वांनाच आवडतात. न आवडणारे फार कमी आहेत. तर मी आज बनवले चिकन मोमोज. सगळ्यात पहिले मी मैद्याच्या पिठाचा एक डो तयार करून घेतला आहे. थोडासा घट्ट मळला आहे. त्याच्यानंतर हे आहे अर्धा किलो चिकन. त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे मिरची, हिरवी मिरचीची बारीक केलेली पेस्ट. मी जवळपास 1 चमचाभर टाकलेली आहे. तुमच्या चवीनुसार घ्या. तुम्हाला तिखट लागत असेल तुम्ही तिखट करा. त्याच्यानंतर हा स्प्रिंग ऑनियन म्हणजे हिरवा चिरलेला कांदा आहे. मी काळी मिरी टाकली आहे वाटून अर्धा चमचा. त्याच्यानंतर पाऊण चमचा अद्रकची पेस्ट, पाऊण चमचा लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ म्हणजे मी 1 चमचा टाकलेला आहे. त्याच्यानंतर ते सर्व मिश्रण तुम्हाला एकत्र मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनटासाठी ते बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत इकडे आपण जे पीठ मळलेलं आहे त्याच्या मस्त छोटे बारीक बारीक गोळे करून छोट्या छोट्या पुऱ्या बनवायच्यात. पुरे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको, जाडीही नको. तुमच्याप्रमाणे तुम्ही मस्त भरपूर सारण टाकून तुम्हाला जसं हवं तसं बनवून तुम्ही कुठल्याही आकाराचा मोमो तयार करू शकता. मी पण बरेचसे ट्राय केले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता. मोमोज तुम्ही एकतर तळू शकता किंवा मग तुम्ही ते उकडू शकता. तर मी उकडणार आहे. त्याच्यासाठी मी भांडं ऑलरेडी गरम करत ठेवलं आहे पाण्याचं आणि मी इडलीच्या भांड्यातच मोमोजला स्टीम करणार आहे. इडलीच्या भांड्याला तेल लावून मस्तपैकी मी त्याच्यावरती मोमोज ठेवलेत आणि मोजून 10 मिनिटांनी मी ते झाकण उघडले. तर बघा आपले स्टीम केलेले मोमोज तयार आहेत. तुम्ही ते सॉससोबत, हिरव्या चटणीसोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत आवडेल ते तुम्ही खाऊ शकता. आणि कसे झालेत मला सांगा. कसे झालेत? मस्त. थँक्यू.